नमस्ते मंडळी. तर पुन्हा एकदा लिव्हिंग विथ प्रेरणामध्ये तुमचं स्वागत आहे. हा माझा पुन्हा एकदा दुसरा नवीन व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी टीनेजर रिलेटेड काही स्किन केअर तुम्हाला शेअर करणार आहे. जे तुमची मैत्रीण किंवा तुमची मुलगी किंवा तुमचा फ्रेंड कोणीही जर टीनेजर मध्ये असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, जसं की तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या चॅनलवरती स्किन केअर, ट्रॅव्हलिंग, DIY, फॅशन, मेकअप किंवा वेगवेगळे व्लॉग्स किंवा वेगवेगळे हॉल्स असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतच असते. तर पटापट माझ्या चॅनलला जाऊन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर स्टार्ट करूया. तो सर्वात पहिला पॉइंट म्हणजे तुम्हाला तुमची स्किनचा टाईप माहिती असला पाहिजे. तर तुम्ही तो कशा प्रकारे ओळखू शकता? तर तुम्ही जेव्हा सकाळी मॉर्निंगला उठा तेव्हा तुम्हाला 2 टिश्यू पेपर घ्यायचे आहेत. तर तुम्हाला टी शेप मध्ये इथे असा ठेवायचा आणि सी शेप मध्ये इथे असा ठेवायचा. आणि नंतर 10-15 मिनिटांनी तो टिश्यू पेपर तुम्हाला फेसवरून काढायचा आहे. आणि जर तुमचे दोन्ही पण टिश्यू पेपर थोडेसे ऑइली असतील तर तुमची ऑइली स्किन आहे. आणि जर तुमचा फक्त हा वाला टी टाईप वाला टिश्यू पेपर ऑइली असेल तर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे. आणि तुम्हाला दोन्ही टिश्यू पेपर मध्ये काही जास्त डिफरन्स नाही जाणवत तर तुमची नॉर्मल स्किन आहे. आणि तुमचे दोन्ही टिश्यू पेपर कोरडे आहेत तर तुमची ड्राय स्किन आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्किन टाईप पहिला ओळखून घ्या आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणे तुम्ही तुमचे स्किन केअरचे प्रोडक्ट सिलेक्ट करा. सेकंड टिप, की तुम्ही स्किन केअर कोणत्या प्रकारे केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे क्लिन्झर, म्हणजे एखादा नॉर्मल फेस वॉश यूज करा सकाळी सर्वात पहिलं. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन. ह्या 3 स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या स्किनवरती जास्त प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होणार नाही आणि तुम्ही इझिली कॉन्फिडेंटली तुम्ही कुठेही जाऊ शकता. सो आता इथे पहिलं तर बघूया, की तुमची कोणती स्किन टाइप आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सिलेक्ट करा. काय होतं, आपण ह्या एजमध्ये असतो आणि आपण आपल्या स्किनकडे एकदम दुर्लक्ष करतो. अगर जर एखादा पिंपल आला तर त्याला फोडणं, मग नंतर काय होतं त्याच्याने खड्डे पडतात, पूर्ण फेसवरती खड्डे पडतात आणि ट्रस्ट मी ते खड्डे कधीच जात नाही नंतर. तर तुम्ही असं काही चुकी करू नका, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन तुमचा कॉन्फिडन्स लो होईल आणि ज्याच्याने तुमच्या फेसची पूर्ण वाट लागेल. सो इथे सगळ्यात पहिलं तुम्हाला एक इम्पॉर्टंट टिप्स मला द्यायची ती म्हणजे तुम्ही सर्वात आधी तुमच्या डाएट वरती लक्ष देणं किंवा तुम्ही कोणतं स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करताय की तुम्ही कुठेतरी खेळायला जाताय किंवा काहीतरी करताय तर ते किंवा एक्सरसाइज करणं, योगा करणं आत्तापासूनच सुरू करा. आत्तापासूनच जर तुम्ही चालू चालू केलं तर तुम्हाला पुढे जाऊन खूप फायदेशीर ठरेल हे. ही गोष्ट सिरियसली मी सांगते. आम्हाला असं कोण गाईड करणार नव्हतं. त्यामुळे आम्ही तर काही केलं नाही, बट आम्हाला पुढे जाऊन आता त्याचं खरा मीनिंग कळतोय, की तेव्हा केलं पाहिजे होतं, जेणेकरून आता आम्ही करतोय, तर आम्हाला आतापासून आम्ही स्टार्ट करतो, जेव्हापासून आम्हाला कळालंय तेव्हापासून. सो पहिलं तर तुम्हाला सकाळी उठल्या-उठल्या तुम्ही अर्धा 1 तास एक्सरसाइज करा किंवा तुम्ही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करा किंवा तुम्ही डान्सिंग क्लास वगैरे लावा. असं काहीतरी स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा आणि जेवढं होईल तेव्हा हायड्रेटेड राहावा. पाणी पिया खूप सारं किंवा बाहेरचं जंक फूड खाणं थोडं कमी करा. आणि आपण असे न्यू असतो, एकदम पंख फुटलेले असतात आपल्याला आणि आपल्याला खूप एक्साइटमेंट असते काही-काही करायची. पण थोडंसं स्वतःवरती कंट्रोल करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन ह्याचा फायदा होईल. नाहीतर पूर्ण आपली बॉडी जंक फूड खाऊन वगैरे पूर्ण फॅट्स वाढतात, नाहीतर काहीतरी PCOS किंवा PCODचे प्रॉब्लेम मुलींना चालू होतात. तर असे प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण पहिल्यापासूनच आजकाल तर अतिशय लहान वयापासूनच मुलींना PCODचे त्रास सुरू झालेत. तर हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला नसतील हवे असतील, तर तुम्ही हे स्किन केअर किंवा हेल्दी खाणं किंवा डाएट फॉलो करणे एखादं किंवा एक्सरसाइज करणं, योगा करणं हे खूप गरजेचं आहे आजकालच्या टायमामध्ये. सो चला तर आपण पुढे चालूया. सो आता आपण बघूया, जर तुमची ऑइली स्किन टाइप असेल, तर तुम्ही कोणत्या-कोणत्या प्रकारचे फेस वॉश यूज करू. बेसिकली तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड असणारं फेस वॉश यूज करायचंय. जे तुमचे पिंपल्स ॲक्चुअली ऑइली स्किन असते ना, त्यांना खूप जास्त पिंपल्स येतात. त्यामुळे सॅलिसिलिक ॲसिडमुळे काय होतं, तुमचं पिंपल्स कंट्रोल व्हायला हेल्प होते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रॅशेस जे येणार असतील फ्युचरमध्ये, तर ते कंट्रोल व्हायला हेल्प होते.
तर मी तुम्हाला जर कोणत्या प्रोडक्टचे रिकमेंडेड हवे असतील, तर मी ते स्क्रीनवरती देऊन टाकते. ते प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. जसं की सिप्ला किंवा सेटॅफिल किंवा डर्माचे पण खूप चांगले-चांगले आहेत. असे खूप सारे ऑइली स्किनसाठी स्पेशलिस्ट आहेत. सो सेकंड म्हणजे आपल्याला मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर आपल्या स्किनला खूप हायड्रेटेड ठेवतं. तर तुम्हाला ऑइली स्किनवाल्यांनी जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज केलं पाहिजे. तर मॉइश्चरायझर पण मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती देऊन टाकेल, की जे तुम्हाला हेल्प करेल, जे तुम्ही परचेस करू शकता. आणि नेक्स्ट आता थर्ड पॉइंट म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आतापासूनच सनस्क्रीन यूज करायला चालू केलं, तर तुमची स्किन कमी एजमध्ये जास्त एज दाखवणार नाही आणि तुमची स्किन खूप हेल्दी राहील, खूप छान दिसेल. तर त्यासाठी मी काही तुम्हाला सनस्क्रीन मी रेकमेंडेड करते. ते मी स्क्रीनवरती दाखवले आहे, ती तुम्ही परचेस करू शकता. आणि ऑइली स्किनसाठी एक इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रीन किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करा. जेणेकरून तुम्ही क्रीमवाले यूज केले तर ते तुमच्या फेसवरती अजून रॅशेस किंवा अजून पिंपल्स येऊ शकतात त्याच्यामुळे. जर तुम्ही जेल बेस्ड यूज केलं तर तुम्हाला ते फायदेशीर ठरेल. सो आता आपण सेकंड म्हणजे आपण वळूया ड्राय स्किन वाल्याकडे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किन वाल्यांनी फोमिंग फेस वॉश अव्हॉइड करा किंवा तुम्ही ताईला बघून, कोणत्या मोठ्या बहिणीला बघून, भावाला बघून जर तुम्ही स्क्रब ट्राय करायचं विचार करत असाल, ते सुद्धा अव्हॉइड करा. त्याच्यामुळे तुमची स्किन अजून ड्राय होईल आणि अजून त्याच्यावरती म्हणजे ड्राय झाल्यामुळे खूप असं इरिटेट होतं आपल्याला. आपले हात पण थंडी नसेल तरी आपले हात वगैरे, आपला फेस वगैरे असा ड्राय फील होतो. तर त्याच्यामुळे तुम्ही स्क्रब वगैरे एकदम अव्हॉइड करा. तुम्ही स्क्रब वगैरे अप्लाय करू नका. फोमिंग फेस वॉश पण तुम्ही यूज करू नका. तुम्हाला नॉर्मल जेल बेस्ड फेस वॉश वगैरे यूज करायचे. तुम्ही डॉक्टर सुद्धा कन्सल्ट करू शकता ह्या सर्व गोष्टींसाठी स्टार्टिंगला, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन स्किन केअर मध्ये जास्त प्रॉब्लेम दिसणार नाही इन फ्युचर. सो मी काही तुम्हाला फेस वॉश आहे जे मी रिकमेंडेड करते ते तुम्ही यूज करू शकता आणि तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील. मी ते स्क्रीनवरती दाखवून देते. सो नेक्स्ट तुम्हाला आता मॉइश्चरायझर कोणते यूज करायचे. मॉइश्चरायझर पण तुम्हाला जेंटल स्किन जेंटल मॉइश्चरायझर यूज करायचे असते. हार्ड मॉइश्चरायझर यूज नाही करायचे. क्रीम बेस्ड वगैरे तुम्हाला नॉर्मल जेल बेस्डच यूज करायचे मॉइश्चर. तुमची स्किन ऑलरेडी ड्राय असते आणि त्याच्यावर तुम्ही असं क्रीम वगैरे अप्लाय कराल तर ते अजून असं फाटल्यासारखं दिसून येईल पूर्ण फेसवरती वगैरे किंवा स्किनवरती वगैरे. तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करा, जेणेकरून तुम्हाला हेल्प करेल. सो मी काही मॉइश्चरायझर मी तुम्हाला रिकमेंडेड करते. मी इथे स्क्रीनवरती दाखवून देईल. सो नेक्स्ट आहे आपलं सनस्क्रीन. सनस्क्रीन सुद्धा मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवून देते. ते तुम्ही परचेस करू शकता. आणि ड्राय स्किन वाल्यांसाठी एक इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जर खूपच जास्त तुमची स्किन ड्राय असेल फेस वगैरे, तर तुम्ही नॉर्मल कोकोनट ऑइल आपलं जे असतं ते रात्री झोपताना तुमच्या लेग्स वरती किंवा हँड्स वरती अप्लाय करा, झोपा. सकाळी उठल्यावरती तुमची स्किन एकदम स्मूथ असेल. कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइल. आणि मेकअप रिमूव्हर साठी तुम्ही मोस्टली आल्मंड ऑइल यूज करू शकता. कोकोनट ऑइलने काय होतं, फेसवरती पिंपल येण्याचे चान्स जास्त असतात. तर आल्मंड ऑइलमुळे एवढे पिंपल्स येत नाही, तर तुम्ही आल्मंड ऑइल यूज करू शकता. जर तुमची नॉर्मल आणि कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही सुद्धा पहिलं तर ऑफकोर्स क्लिन्झर यूज केला पाहिजे, दॅन मॉइश्चरायझर आणि दॅन सनस्क्रीन. तर मी तुम्हाला काही क्लिन्झर रिकमेंडेड करते, जे यूज करून तुम्हाला हेल्प होऊ शकते आणि जे तुमच्या स्किनवरती परफेक्टली सूट होऊ शकतात. सो इथे मी माझ्या स्क्रीनवरती दाखवून देते ते क्लिन्झर फेस वॉश तुम्ही यूज करू शकता. सेकंड आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर सुद्धा मी काही तुम्हाला रिकमेंडेड करते, ते स्क्रीनवरती दाखवून देते, ते तुम्ही यूज करू शकता. आणि थर्ड म्हणजे आहे आपली सनस्क्रीन. सनस्क्रीन पण इथे मी स्क्रीनवरती दाखवून देते, ते तुम्ही अप्लाय करू शकता, यूज करू शकता, जे तुम्हाला जास्त तुम्हाला स्किनवरती इरिटेशन होणार नाही आणि तुम्हाला सूट होईल ती. सो बेसिकली आता आपण वळूया एक टिपकडे, जी मी तुम्हाला पहिली पण सांगितली, की तुम्ही स्पोर्ट ऍक्टिव्हिटी किंवा जिम किंवा योगा ऍटलीस्ट दिवसातून एकदा तरी करत जावा, जेणेकरून तुम्हाला फायदेशीर ठरेल.
आणि तुमची स्किन एकदम ग्लो करेल, छान राहील, हेल्दी राहील, बॉडी सुद्धा हेल्दी राहील. जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्हाला टाईमवरती पिरियड्स वगैरे येतील, तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्ही एकदम हेल्दी राहाल. आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी किंवा डान्सिंग किंवा क्रिकेट खेळणं किंवा काहीही ॲटलीस्ट योगा, एक्सरसाइज तुम्ही करा. जेणेकरून किंवा पाणी जास्त प्या, हायड्रेटेड राहावा. पाणी खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी आपली स्किन ग्लो करते. पाणी पण खूप जास्त प्या. डाएट थोडंसं फॉलो करा. बाहेरचं जंक फूड खाणं थोडंसं अव्हॉइड करा. जास्त खाऊ नका. आय नो आपल्याला क्रेव्हिंग्स वगैरे होतात. बट थोडं तरी आपल्या स्वतःवरती आपल्या हेल्थसाठी कंट्रोल केला पाहिजे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.